खूप लोक प्रश्न विचारत असतात, कोकण कपिला गाय कशी ओळखायची. खरं तर मी स्वतः काय कसलेला शेतकरी नाही. मी आता बोलता बोलता शेतकरीच्या मागे कसलेला शब्द लावला. म्हणजे असं आलं की मी खूप हुशार नाही, असं म्हटलं की मी हुशार आहे हे एक प्रकारे मी सांगतो सगळ्यांना. तसं मी शेतकरी असं अप्रत्यक्ष बोलण्यात केलं. शेतकरी होणं हे मी मनापासून बोलतो, डॉक्टर इंजिनियर वकील होण्यापेक्षा अवघड आहे. आणि शेतकरी कोकणामध्ये होऊन यशस्वीरित्याने पैसे मिळवणं, गृहप्रपंच चालवणे अजून अवघड आहे. तर मी काही शेतकरी नाही आहे, ठीक आहे, व्यावसायिक आहे. आणि संघाकडून मला गोमातांची महती कळल्यामुळे मी या क्षेत्रामध्ये आधुनिक गौशाळा ही आता चालवत आहे, ठीक आहे. तर अनेक जण प्रश्न विचारतात, कोकण कपिला म्हणजे काय. तर ही कोकण कपिला आहे. मनात आलं की एका ह्या विषयावर बोललं पाहिजे आपण. ही बघा, ही पण दाखवा, काय ही दाखवा, काही तर सगळ्या अस्सल कोकण कपिला आहे, ठीक आहे. आता आपण अजून एक बघू. कोकण कपिलांचं वैशिष्ट्य काय, देशी गाईचं वैशिष्ट्य काय, तो वशिंड असणं. तर जसं वशिंड तुम्हाला, आता वशिंड म्हणजे काय प्रश्न येईल ना, तर हा जो बनवलेला भाग आहे ना वशिंड म्हणतात. तर ज्याप्रमाणे गीरचं वशिंड असतो त्या प्रमाणात काय कोकण कपिलेचं वशिंड नसतं. खूप गमत अशा दिसतील कोकण कपिला असून सुद्धा वशिंड अगदी त्यांचं किरकोळ आहे. तर ती कोकण कपिलाचं वैशिष्ट्य आहे की खूप मोठं त्याला काही वशिंड नसतं. पण हिचं एकंदर स्ट्रक्चर बघा, ही उत्तम गोमाता आहे. ॲक्च्युअल गोमाता म्हणताना हिला ही पैठणी आहे आमची तशा अर्थाने, कारण हिची आई मी आणली बाहेरून. ओके, ती ही आहे, ही उभी पण राहिली बघा आता बोलता बोलता. ही जी आहे हिचं नाव यमुना आहे. ही आपण आपल्या गौशाळेमध्ये आणली एक 7 वर्षापूर्वी वगैरे. आणि नंतर तिला एखाद्या वर्षांनी ही झाली, गौरी नाव ठेवलं. हे गणपतीच्या दिवशी झाली, गौरी येतात त्या दिवशी झाली. कोकणात गौरी येणं खूप मोठा सण आहे. त्या दिवशी जन्मालाचं नाव आम्ही गौरी ठेवलेलं आहे. तर वशिंड असणं, तिचे पायाचं स्ट्रक्चर बघा एकंदरीत, हे वैशिष्ट्य आहे. काटक गाई असतात अतिशय कोकण कपिला, फार धिप्पाट, उंचापुऱ्या, खूप तब्येती स्ट्रॉंग अशा कोकण कपिला नसतात. परंतु मी वैशिष्ट्य सांगतो कोकणी माणसाचं पण. आता माझं वजन आहे अनेक वर्ष 68-69 किलो. परंतु माझ्याच वजनाचे तुम्हाला माझे कोकणी मित्र भेटतील जो माझ्यापेक्षा कमी वजनाचे 60-62 किलोचे, काटक बारीक, काम असं करतील, प्रचंड काम करतील दिवसरात्री, उन्हात तानात पावसात वाऱ्यात वारणात सगळ्यात काम करतील. काटक असतात, तब्येत नुसती सुटलेली आहे. कोकणी माणसाची तब्येत शक्यतो सुटलेली दिसत नाही, म्हणजे मेहनत तशी करायला लागते. ह्या गोमातांचं हे वैशिष्ट्य आहे. त्या डोंगरात फिरतात सर्वत्र. आम्ही असं किती खायला घालतो यांना मी काल काटा केला, खरं काटा पण करत नाही आम्ही. 4-5 किलो आम्ही यांना पेंट वगैरे सगळं असं मिक्स करून देतो. आमच्याकडचं काय लावलेलं आहे हिरवं गवत थोडंसं खायला देतो आणि या जंगलामध्ये फिरून देतात. माझा प्रयत्न असतो तेल जास्तीत जास्त काढणं, दिवसाला एखादा घाणा तरी चालावा अशी अपेक्षा आहे. मग त्याचं जे मिळतो, मग बदाम आम्ही कधी कधी काढायला लागले, बाकी शेंगणा आम्ही तेल काढतो, त्याचं जे पेंट येते ती यांना खायला मिळते. तर ही यमुना आहे. आणि सिंधू दाखवा, ही सिंधू आहे. म्हणजे अस्सल कोकण कपिला काय असतात, अस्सल कोकण कपिला आहे. माझा एक मित्र आहे दिलीप भाऊ म्हणून, टाकवली नावाचं गाव आहे. माझ्या तोंडात काय नाव असतं, खूप छान लोकांचं गाव टाकवली. शेड गोशाळेत जेव्हा या संध्याकाळच्या वेळी टाकवलीला सुद्धा मुद्दाम जा. पांडवकालीन सुंदर मंदिर आहे त्या ठिकाणी, शंकराचं महादेवाचं. आणि लोकही तसेच भोळे आणि खूप चांगले आहेत. त्या गावातल्या दिलीप भाऊच्या घरची गाय त्यांनी मला दिली, त्याला 5-1 वर्ष झाली. तिथे जो काय अल्पस्वल्प मोबदला होता तो आमची हरिता म्हणून आहे, हरिता हवे, तिने दिला त्यावेळेला दिलीप भाऊला. तर ही सिंधू आहे. तर अशा सगळ्या कोकण कपिला गायींची ही वैशिष्ट्य आहेत. तुम्हाला त्या आता ही रवण करते छानपैकी. खरं ह्या सकाळी 5:30-6ला यांना मी बाहेर पाठवलेली आहे आणि बरोबर 1च्या टोक्याला इथे आहे. आता उन्हाळा खूप झालेला आहे, त्यामुळे आम्ही यांना आता बाकी मग दुपारनंतर बाहेर पाठवत नाही, इथे काही खायला देतो. त्यांना खाणं देण्याचं पाणी देणं महत्त्वाचं आहे. कारण मी असं मंडळी म्हणत असतो, त्यामुळे पाणी मी त्यांना दिलं पाहिजे. कोकण कपिला खूप अडचणीमध्ये राहते, त्यामुळे ती दूध कमी देते. तिचा वर्षानुवर्षाचा जो तिची जी प्रगती आहे वर्षानुवर्षाची, ती तिला खूप हाल अपेष्टा कोकणी आम्ही लोकांनीच दिली आहे असं म्हणायला लागेल.
आमचं दुर्दैवाने शेतकरी मधल्या काळामध्ये लाईफस्टाईल बदलले, मुंबईतली आकर्षणं एकच सगळं, त्याच्यामुळे दुर्लक्ष झालंय गोमातांकडे. जंगलात पाठवलं जातं, घरी आणलं जात नाही. मग गंगात तरी व्यायलेली कळलं की तात्पुरतं आणलं जातं, परत हकालपट्टी दुर्दैवाने केली जाते. हे सगळ्यांचे शाप म्हणून कोकण मागे आहे. कोकण जो मागे आहे, कोकणी बंधू, त्याला कारण आम्हाला गोमातांचे एक प्रकारे शाप आहे. हे आता बदलायला लागले चित्र. आता लोक परत गायी यायला लागल्या. मला जसं गायी द्यायच्यात फोन असतात, तसे गायी हव्यात असेही फोन असतात. त्यामुळे कोकण कपिला, कोकणचं वैभव हे आता परत एकदा असं जागोजागी असं चित्र उभं राहील. कारण खूप जण इथे येतात आणि मला सांगतात की आम्हाला आमच्या गावी करायचे. तर असं सगळं करण्याचं खूप खूप स्वागत. तर कोकण कपिला ह्या विशेष काम दापोलीचं कृषी विद्यापीठ करत आहे. त्या सर्व प्राध्यापकांचे, प्रिन्सिपलचे, विद्यापीठांचे मी आभार मानतो या निमित्ताने. आणि तिथे एक सिद्धेश पाटील नावाचा कॉलेज विद्यार्थी MSc करतोय आता. त्यांनी खूप चांगला अभ्यास या क्षेत्रामध्ये केलेला आहे. तो इथे येऊन गेला, ते प्रोफेसर होऊन गेले. त्यांनी सुद्धा खूप छान कोकण कपिला इथे आहेत असे प्रशंसोद्गार काय. ठीक आहे, नमस्कार, जय गोमाता, वंदे मातरम. एक मुखाने बोलूया, भारत माता की जय.